मुंबईमध्ये वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळे प्रोसेसच्या मिसळ पाव भेटतात. पण आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते सगळ्यात बेस्ट आहे आणि सोपी पद्धतीने दाखवणार. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, तुम्हाला पण कळेल की हा सर्वात बेस्ट मिसळ पाव आहे. हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचन मध्ये तुमच्या मनापासून स्वागत. चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. सर्वात आधी मी हीटर वरती एक भगोना ठेवलाय आणि थोडासा तेल घालून घेते. आता जास्त तेल घालायचं नाहीये. आता आपण मसाला करून घेतो. 1.5 टेबल चमचा अख्खा धने आणि 1 टेबल चमचा जिरे. हीट अगदी लो वर ठेवायचे, म्हणजे मसाला अजिबात जळला नाही पाहिजे. जिरे आणि धनेला थोडासा भाजून घ्यायचे, म्हणजे 10-15 सेकंड साठी. आणि त्यानंतर 2 मोठे कांदे घालायचे, स्लाइस मध्ये कापून घेतले मी. आणि यासोबत घालायचे थोडेसे खोबरा, लगभग 1/4 कप एवढे होईल. म्हणजे कापल्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रेश नारळ पण वापरू शकता, काही हरकत नाही. थोडासा मीठ घालून आपण फ्राय करून घेऊया. हलकासे ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. आणि हीट मी मीडियम वरतीच ठेवलाय. आता बघा मित्रांनो, कलर ब्राऊन व्हायला सुरुवात झालेला आहे. आता घालून घेऊया एक मोठा साईजचा टोमॅटो. मी रफली चॉप करून घेतले, बारीक नाही कापले, कारण टोमॅटो खूप जास्त कुक करायची गरज नाहीये. 2 मिनिटासाठी कुक करून घेतले, म्हणजे भाजून घेतले. आता मी काढून घेते एक प्लेट मध्ये. आणि मसाल्याला खूप छान थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून एक स्मूथ पेस्ट बनवून तयार करायचे. बघा मित्रांनो, आपले स्मूथ पेस्ट तयार आहे. आणि हा स्मूथ पेस्ट बनवताना मी 2 चमचे पाण्याचा वापर केले. आता याच भगोन्यामध्ये मी अजून तेल घालून घेते. आता मिसळच्या ग्रेव्हीसाठी, मिसळ बनवायला थोडासा जास्त तेलाचा वापर होते, म्हणून मी थोडासा जास्त तेल घालते. 3 चमचे मी तेल घालून घेतले. आणि आता मी घालते ठेचून घेतलेलं अद्रक लसूण, लगभग 1.5 चमचा एवढे होईल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण घालू शकता, काही हरकत नाही, कापून पण घेऊ शकता. आता हीट लो वर आहे आणि अद्रक लसूण अजिबात जळलं नाही पाहिजे. आता मी घालते थोडेसे कढीपत्ते फ्रेश, 10 ते 12 कढीपत्ते घालून घेतले मी. आणि आता आपल्याला घालायचे ते मसाल्याचा पेस्ट, पूर्ण पेस्ट घालून घ्यायच्या. आणि मिक्सर जार धुवून थोडासा पाणी पण घालून घेऊया, कारण वेस्ट अजिबात झाला नाही पाहिजे. आणि कुक करायला आपल्याला थोडासा पाण्याची गरज पण आहे. आणि झाकणात थोडासा लागलेला आहे, बघू शकता. एवढे मी काढून घेते. आता मिक्सर जार धुवून थोडासा पाणी घातले आणि अजून थोडासा पाणी घालते मी. पाणी घातल्यानंतर मसाला खूप बुडायला लागला होता, म्हणून मी एक झाकण लावून घेते. आणि थोड्या वेळानंतर मी मसाला घालते. 1/4 टीस्पून हळद पावडर आणि 2 टीस्पून कांदा लसूण मसाला. जर मिसळ मसाला असला तर तुम्ही मिसळ मसाला पण घालू शकता, कांदा लसूण मसाला घालायची तेव्हा गरज नाहीये. 2 टीस्पून मिसळ मसाला घालू शकता. आणि अर्धा टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीपुरती मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. आपल्याला गरम मसाला पण घालायचा आहे, पण मी थोडासा नंतर घालते. चांगले मिक्स करून झाकण लावून कुक करून घेऊया, जोपर्यंत तेल रिलीज नाही होत आणि पाणी थोडासा सुकत नाही. हीट मीडियम वरतीच होता. आता बघा मित्रांनो, सगळं तेल रिलीज झालेलं आहे आणि पाणी पण सुकलेलं आहे. आता एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर ग्रेव्हीसाठी पाणी घालून घेऊ, म्हणजे तर्रीसाठी. आता मिसळसाठी पाणी थोडंसं जास्त घालायचं असते. आता मी 2 ग्लास पाणी घालते आणि नंतर जर लागलं तर परत आपण घालू शकतो. चला मग पाणी घालून घेऊया. मी 2 ग्लास पाणी घालून घेतले. आता इथे बघा, माझ्याकडे मोड आलेली मटकी आहे. मी फ्रीजर मध्ये ठेवले होते, म्हणून थोडासा सॉफ्ट झालेली आहे. शिजायला जास्त टाइम नाही लागणार, पण फ्रेश घेतले तर थोडासा जास्त टाइम लागते, म्हणजे 20 ते 25 मिनिटेपर्यंत लागू शकते. आणि वाटलं तर तुम्ही प्रेशर कुकर मध्ये एक शिट्टी काढून घेऊ शकता पहिले. आता मटकी घालून चांगले उकळी येऊ देऊया, म्हणजे आपल्याला तोपर्यंत शिजवून घ्यायचे जोपर्यंत मटकी छान शिजत नाही, म्हणजे फुल्ली कुक होत नाही. मी अजून थोडासा पाणी घालते, मला थोडासा घट्ट वाटलं. आणि मीठ पण चेक करून घ्यायचे, लागलं तर अजून थोडासा घालून घ्यायचा. आणि आता मी घालते थोडासा गरम मसाला. गरम मसाला शेवटीला घातले तरी चालेल, काही हरकत नाही, पण मी आताच घालून घेते. मीठ अगदी परफेक्ट आहे आणि मी घालते 1 चमचा होईल एवढे गरम मसाला. आता छान उकळी येऊ देऊया. हीट खूप जास्त नाही करायचं, हीट मीडियमच ठेवायचं. आणि वाटलं तर झाकण लावू शकता, नाहीतर असाच उघडच कुक करू शकता, काही हरकत नाही. लगभग 15 मिनिटं झालेला आहेत. आता मी चेक करते. बघा, मटकी खूप छान शिजली आहे, बघू शकता तुम्ही.
आता शेवटीला थोडासा गार्निश करून घ्यायचा. फ्रेश कोथिंबीर घेतले मी बघा. थोडासा इथे घालू आणि थोडासा ठेवून देऊ, नंतर सर्व करायला लागणार आहे. चांगले मिक्स करू आणि परत 1 ते 1.5 मिनिटासाठी उकळून घेऊया आणि त्यानंतर आपली मिसळ अगदी तयार आहे. आता हीट बंद केल्यानंतर लगभग 10 मिनिटासाठी वेट करायचे, त्यानंतर सर्व करायचं. बंद केले हीट, झाकून ठेवते 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर बघू शकता मित्रांनो, टेक्स्चर किती छान झालेलं आहे, टेम्पटिंग दिसतंय आता. आता चला सर्व करून घेऊया. एक मोठी थाली पाहिजे. माझ्याकडे मोठी थाली नाहीये, म्हणजे भोजन थाली नाहीये. मी एक ट्रे घेतले आणि एक छोटीशी प्लेट घेतली. पहिले थोडेसे बारीक कापलेले कांदे टाकायचे आणि त्यानंतर मिसळमधून म्हणजे खालून मटकी काढून असं टाकायचं. त्यानंतर तरी घालायची. तरी भरून घालायची आहे, प्लेट भरून. आणि त्यानंतर फरसाण घालायचे. जेवढे आवडते कमी जास्त करू शकता, काही हरकत नाहीये. आता परत थोडेसे कांदे घालायचे आहे वरून आणि थोडीशी कोथिंबीर पण परत घालायची आहे. बाजूला तरीची कटोरी ठेवायची आहे आणि यासोबत एक तुकडा लिंबू, पाव तर पाहिजेच, आणि शक्य असलं तर थोडासा दही. ह्या मग मित्रांनो, आपलं सुपर यामी आणि सुपर डिलिशियस मिसळ पाव तयार आहे. अशी पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे, सर्वांना आवडणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.